आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? विक्रांत, अरे आई येणार नाहीये. का? माझ्यावरचा राग अजून गेला नाही का त्यांचा? नाही नाही, असं नाहीये. ऍक्च्युली आम्ही तयार झालोच होतो निघायला. विक्रांत, पण एक गडबड झाली रे. काय? कसली गडबड? अरे झालं सुचित्रा, विक्रांत, ऍक्च्युली आई म्हणाली की तुला सांगायचं नाही. आम्ही निघतच होतो आणि अचानक आईला चक्कर आली. काय? आईला चक्कर आली? कशी? काय झालं? काय? विक्रांत, झालास ना पॅनिक. म्हणूनच आई सांगत होती की तुला काही सांगायचं नाही. अरे विक्रांत, एवढं काही नाही झालंय. जरा शुगर लो झालीये, होईल ती बरी. हो, आणि आईच म्हणाल्या मी आराम करते घरात, तुम्ही जाऊन या. काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही नाही, ती ठीक आहे आता. आणि गौरव आहे तिच्या बरोबर. हा, आणि ऐक ना, ते सगळं सोड. सेलिब्रेशन कशाचं आहे ते सांग ना. सांगतो, एक मिनिट. चेक. एका कंपनीमध्ये 200 एम्प्लॉईज काम करतात. त्या लोकांचं रोजचं चहाचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालंय. काय? आणि हा त्याचा ऍडव्हान्स. रडतेस गिरीजा? रडत नाहीये रे, खुश आहे मी. माझा ना विश्वासच बसत नाही. एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तुला. तू होतीस म्हणून शक्य होतं गिरीजा. नाही रे विक्रांत, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. तू जिद्दीने मेहनत केली आहेस ना, म्हणून तुला हे सगळं मिळतंय आज. पण तुझ्याशिवाय मी हे करू शकलो नसतो गिरीजा. थँक्यू. विक्रांत, आपलं काय ठरलंय? नो सॉरी, नो थँक्यू. तरीही थँक्यू म्हणतोयस. प्रेमात थँक्यू नसतं म्हणायचं. मग काय म्हणायचं असतं? आम्ही पण आहोत इथे. हे, अरे तू काय लाजतोयस? लाजायचं काम मुलींचं असतं. विक्रांत देसाई, हा? कोणी पाठवलं? थँक्यू. विक्रांत, केक कोणी पाठवलाय रे? बाबांनी पाठवलं. चला, आता केक पण आलाय. मग केक कट करून पार्टीला सुरुवात करूया. काय बोलतो? हो चालेल, मला केक खायचा आहे. विक्रांत, काका नाही येणार आहेत.
नो आयडिया. डिअर विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड लॉट्स ऑफ लव्ह माय सन. बाबा नाही येणार आहेत का? नाही. का? अरे त्यांना एका महत्वाच्या कामानिमित्त पुण्याला जावं लागलं, पण ते म्हणाले की मी नसलो तरी मी केक पाठवून माझ्या लेकाचं तोंड गोड करणार. असं कसं करू शकतात रे बाबा? बाबांना फोन लावून बघतो. लागत नाहीये. विक्रांत, इट्स ओके. त्यांना वाटलं असेल तिथून लेकाचं तोंड गोड करावं असं. त्याला काय अर्थ आहे गिरिजा? विक्रांत, अरे असेल काहीतरी महत्वाचं काम. तू केक काप बघू. गिरिजा, हे यश फक्त माझं एकट्याचं नाहीये, आपल्या दोघांचं यश आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत. अरे यार, आपण कशाला आलो इथे? टाळ्या वाजवायला का? चला चला आपण घरी जाऊ. चला चला चला. चित्रा, ठीक आहे. थँक्यू. विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन. मी राहिलो ना. ठीक आहे, धर. थँक्यू. काय ग, बरं वाटतंय? हा, आता बरी आहे एकदम. का स्वतःला त्रास करून घेतेस? हा, त्रास कसला? दिवसभर बसून असते घरात. हो, आणि डोक्यात सतत विचार चालू असतात, त्याचं काय? आता तुमच्या सगळ्यांची काळजी वाटते मला, त्याला काय करू मी? खरं सांगू, मला ना तुझं वागणंच कळत नाही. का आता काय केलं मी? तूच म्हणायचीस ना की विक्रांत सारखा गुणी मुलगा कुठे शोधून सापडणार नाही, आणि तूच त्याला आता या परिस्थितीमध्ये आणून उभं केलंस. म्हणजे माझं चुकलंय असंच वाटतंय ना तुला? नाही नाही, तुझं चुकतंय असं मला म्हणायचं नाहीये, पण तुझं वागणं मला खटकतंय. म्हणजे अचानकच विक्रांतने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे असं तुझं म्हणणं होतं, त्यामुळे तू त्याच्याशी नीट बोलत नव्हती. त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला पण तू आली नाहीस, आणि आज अचानक त्याच्या घरी जायला तू तयार पण झालीस. आई, का असं वागतेस? माझे हात बांधलेत बाळा. कसं सांगू तुला? मी दोघांच्या सुखासाठीच हे नाटक करतेय. आई, आई, नेमकं काय चालू आहे तुझ्या मनात? काही प्रश्नांची उत्तरं वेळ आल्यावरच दिलेली चांगलं असतं. आई हो, पण त्या सगळ्याचा त्या दोघांना त्रास होतोय, त्याचं काय? अरे दगडाला पण देव पण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. मग आपण तर माणसंच आहोत. जे सहज मिळतं ना त्याची किंमत नसते माणसाला. एक विचारू,
तुलाही त्यांचं लग्न व्हावं असंच वाटतं ना? हे बघ आल्या तिघी. मलाच फोन करणार होतो, म्हणलं एवढा वेळ झाला अजून कसं नाही आलं. कशी झाली पार्टी? किती लोकांची ऑर्डर मिळाली विक्रांतला? तुला कसं कळलं विक्रांतला ऑर्डर मिळाली आहे? नाही, त्याने जेवायला बोलवलं ना, मग काहीतरी चांगली बातमी असणारच म्हणून अंदाज बांधला गो मी. एक मिनिट, म्हणजे विक्रांतला खरंच ऑर्डर मिळाली? हो रे, 200 लोकांच्या चहाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय त्याला. काय सांगतेस काय? क्या बात आहे. अरे तिकडे ना खूप मज्जा आली. आम्ही केक कट केला, तुम्ही ना यायला हवं होतं. अगं मला यायला आवडलंच असतं, पण आईची तब्येत नव्हती ना बरी, म्हणून मी थांबलेलो. आई आता कसं वाटतंय? बरी आहे आता, एकदम बरी. ठीक आहे, उद्या मी आहे तुझ्या बरोबरच. अगो कशाला? एवढं काय झालं नाहीये मला. अगं आई, उद्या मला सुट्टीच आहे. हा, ताई तुला सुट्टी आहे, पण मला जावं लागेल. चला मी लवकर झोपते आता. गुड नाईट. मी पण आवरते. मी पण फ्रेश होते. आता का फोन केलायस? ते बघ, कारण द्यायला जर तू फोन केला असशील तर मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. अरे हो, मला बोलू तर द्या आधी. काय बोलणार आहेस तू? उगाच टेपा लावू नकोस आता. मी काही टेपा वगैरे लावत नाहीये, माझं एकदा म्हणणं तरी ऐकून घे. तू डिरेक्टली फायरिंगच सुरू केलीस रे. बोल. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. हेच जर तू पार्टी देऊन बोलला असतास तर आवडलं असतं मला. मला यायचं होतं, पण खरंच सॉरी यार, अर्जंट काम आलं आणि मी तिकडे अडकलो. शेवटी काय रे, लोक अशीच कारण देतात. खरंच सॉरी यार. तो राजा पण जाम चिडलाय माझ्यावर, पण ट्रस्ट मी, माझी मनापासून यायची खूप इच्छा होती. खरंच सॉरी यार, पण मी तुला पर्सनली येऊन भेटणार आहे. ये, तुझं नेहमीच वेलकम आहे इथे. चालेल, आपण सेलिब्रेट करूया आणि ह्या सक्सेसची पार्टी मी देणार आहे तुला. डन. तुला सांगू विक्रांत, जेव्हा मला राजाने तुझ्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगितलं ना, तेव्हा मला काय करू आणि काय नको असं झालं. खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू. आणि तूच तर सुरुवात करून दिलीस. ह्याचं सगळं क्रेडिट तुलाच जातं. असाच खूप मोठा हो. नक्की प्रयत्न करेन मी. बरं ठीक आहे, ठेवतो आता मी, मला आवरायचंय अजून. हो चालेल. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ओके, बाय बाय. एवढं कुणाचं अभिनंदन करत होतास? प्रत्येक गोष्ट तुला माहिती असायला हवी का? हो, म्हणजे बायको मानतोस ना, मग एवढं तर कळायलाच हवं. मी मानून काहीच उपयोग नाही ना, तू नवरा म्हणायला हवंस, बरोबर ना? कुणाचं अभिनंदन करत होतास? सांगितलं असतं, पण ते ऐकून तुला आनंद नाही होणार. कशाला उगाच तुझा मूड स्पॉइल होईल. जाऊ देत. हे बघ, माझ्या मूडचं मी बघून घेईन. तू फक्त मला एवढंच सांग, तू कुणाचं अभिनंदन करत होतास आणि का? आता तुला ऐकायचंच आहे तर ऐक. विक्रांतला एका मोठ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्याचाही बिझनेस आता मार्गी लागतोय. त्याचंच अभिनंदन करत होतो. कसलं? चहाचं? हो, एका कंपनीत त्याला 200 माणसांना चहा द्यायचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले. विक्रांतचे हे दिवस बदलायला लागलेत. असंच असतं रेश्मा, माणसाचं नशीब कधी बदलेल ना सांगता येत नाही. माझेही दिवस बदलतील. माझ्याकडे पैसा, गाडी, बंगला या सगळ्या गोष्टी येतील. तेव्हा तू माझ्या प्रेमात पडू नकोस. बाकीच्यांचं जाऊ दे,
पण तुझे दिवस कसे बदलतात ते मीही बघते. अरे मूर्खच करे. हा, वॉर्निंग बोर्ड नाही लावताय तिकडे. दो अरे अरे वेट फ्लो रे. सांगत होतो तुम्हाला. कसली घाई हो तुम्हाला. हा सर मला लेट झालं होतं म्हणून मी धावत आले. अहो मग लवकर निघायचं ना. पडलात तुम्ही. हा सॉरी सर. चला आता. लागलं नाही ना जास्ती. नाही. चला. खूप जोरात लागलाय. खूप जोरात लागलाय. मला खूप दुखतंय. व्हीलचेअर घेऊन या पटकन. पटकन. सर खूप दुखतंय. हो हो कळलंय मला. थांबा जरा. सिस्टर आणा लवकर. हा बसा. या माझ्या केबिन मध्ये चेक करतो. यांना माझ्या केबिन मध्ये घेऊन या. हा हे घ्या. सर हो 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 प्लीज प्लीज सर. दुखतंय. जरा पाय हलव. नाही होतंय हो सर. काय झालंय पायाला. डॉक्टर होणार आहात ना तुम्ही. तुम्हाला कळत नाही. साधं स्प्रे ने. हे घ्या पेन किलर घ्या. बरं वाटेल. घरी जा. आणि थँक्यू. थँक्यू काय. तुम्ही माझ्या स्टुडंट आहात म्हणून हे सगळं करतोय मी. तरी सर थँक्यू. बरं यू आर वेलकम. मी का करतो माहितीये का. तुमची मोठी बहीण आमच्या हॉस्पिटलमध्ये हेड नर्स आहे म्हणून करतो. तिच्याकडनं नाही तर 4 शब्द ऐकायला लागतील मला. म्हणून तुम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. कळलं का. गो. काय झालं. अजून काही दुखतंय का. सर पाय टेकवता येत नाही. खूप दुखतंय. मी घरी कशी जाऊ. मी सोडतो तुम्हाला. नाही सर नको. मी जाईन रिक्षाने. नो नो आय इन्सिस्ट. या अवस्थेत तुम्ही घरी कशा जाणार. सर मी सोडतो तुम्हाला. हा माझ्या पुढच्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल करा. मी बाहेर जातोय. बाबांशी बोलायचं राहिलं. विक्रांत. बोला. द ग्रेट बिझनेसमॅन विक्रांत देसाई बोला. बाबा सकाळी सकाळी मस्करी करू नका हो. अरे वेड्या तुला तर बिझनेसमॅनच म्हणायला हवं ना. तुम्ही काही म्हणा. मी रागवलोय तुमच्यावर. अच्छा तू माझ्यावर रागवलायस हे सांगण्यासाठी मला फोन केलायस का. हो. का नाही आलात तुम्ही. किती वाट बघितली मी तुमची. अरे तुला माहितीये ना ते पुण्याचं ट्रॅफिक. बघा आता उगाच कारण नका देऊ. अरे रात्री यायला खूप उशीर झाला खरंच. मग कसं येणार तू सांग. त्यात काय झालं. किती उशिरा आला असता तरी चाललं असतं की. मॉन पार्टी संपल्यावर येण्यात काय पॉइंट होता का विक्रांत. हा अहो किमान मुलाचं तोंड गोड करण्यासाठी तरी यायचं होतं. हे कमॉन त्यासाठी मी तुला केक पाठवला होता. त्यासाठी थँक्यू. अरे असं रुसू नकोस रे. बरे बघ मी येऊ शकलो नाही त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून आपण दोघांनी एक वेगळी पार्टी करूया. चालेल. चालेल. बघ आता हसलास की नाही. हसलास ना की एकदम छान वाटतोस. असाच हसत राहा. बाबा थँक्यू. एक मिनिट. म्हणजे मी तुला केक पाठवला म्हणून तू थँक्यू म्हणणार आहेस मला आता. नाही हो. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे जे केले ना त्यासाठी थँक्यू. तुमच्यामुळेच मी स्वतःच्या पायावर उभं राहतो. तुम्ही जर माझा हात सोडला नसता ना बाबा तर मी काय करू शकतो हे मला कळलंच नसतं. वेड्या माझी सुद्धा तीच इच्छा होती ना. विक्रांत आय एम प्राऊड ऑफ यू. खूप
खूप मोठा हो, इतका मोठा हो ना की बघणाऱ्याला तुझा हेवा वाटला पाहिजे. मी प्रयत्न करेन बाबा. विक्रांत, तुला माहितीये प्रत्येक बापाची काय इच्छा असते? काय? प्रत्येक बापाला असं वाटत असतं की त्याला त्याच्या मुलाच्या नावाने ओळखलं जा. मला सुद्धा असं वाटतं. ए तो बघा, विक्रांत देसाईचा बाबा चाललाय. सॉरी बाबा, त्या दिवशी घरी येऊन मी जे तुम्हाला बोललो होते. कम ऑन विक्रांत, उलट मला सुद्धा तुझ्याकडून तेच अपेक्षित होतं. अशीच मेहनत करत राहा. हे बघ, एक ना एक दिवस तुझी आई नक्की तुझ्या पाठीशी उभी राहील. तिला हे सगळं पटेल का? अरे का नाही पटणार? आणि हे बघ, ती फक्त तुझ्या पाठीशी उभी राहणार नाही, तर ती मनापासून गिरिजाला सुद्धा स्वीकारेल. असंच होऊ द्या. असंच होणार, असंच होणार. बाबा, तुमच्याशी बोलल्यावर ना एक वेगळीच ऊर्जा मिळते. तुम्ही माझं टॉनिक आहात. अरे तू सुद्धा माझं टॉनिक आहेस. बाबा, आता लाडी गोडी लावू नका. आपल्या पार्टीचं डन आहे. अरे ऑफकोर्स डन आहे. हो, पण त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागणार आहे. अरे तुझ्याकडेच यावं लागणार, त्याशिवाय पार्टी कशी होणार? पण हे बघ, ही आपली दोघांची सिक्रेट पार्टी असणार आहे, कळलं? म्हणजे या पार्टी बद्दल मी माझ्या बायकोला सांगत नाही, तू सुद्धा तुझ्या बायकोला सांगू नकोस, काय? ठीक आहे, चालेल बाबा. बरं बाबा, आता ठेवतो फोन, मला निघायचं आहे. हो हो, ठेव ठेव. काळजी घे. बाय. चल बाय.